तुम्हाला माहितीच आहे, मुंबई ते पुणे प्रवास जरी तुम्ही एक्सप्रेस वेने करत असाल, तरी पण तिथं बऱ्याचदा लोणावळा परिसरामध्ये जो घाट आहे, त्या घाटामध्ये तुम्हाला बराच वेळ अडकून पडण्याचे योग त्या ठिकाणी आलेले असतील. ठीक आहे. तर आता याच प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी भविष्यामध्ये एक मिसिंग लिंक तिथं तयार करण्यासाठी प्रयत्न चालू होते. आता मिसिंग लिंक आणि एक्सप्रेस वे हे तर असणारच आहे. तर मित्रांनो, ह्या 2 प्रकरणांव्यतिरिक्त आता एक तिसरं प्रकरण आपल्याला बघायला भेटणार आहे. ते म्हणजे मुंबई ते पुणे शीघ्र संचार महामार्ग. हा महामार्ग कुठून चालू होणार, कुठं संपणार, याची लेंथ किती असणार, याच्यामध्ये लेन्स किती असणार, त्याबद्दल मित्रांनो आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला या प्रकारचा कंटेंट जर आवडत असेल तर चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओत तुम्ही कमेंट करून देखील मला कळवू शकता तुमच्या मनातली प्रश्न, ज्यांना आपण या ठिकाणी ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर चालू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर शीघ्र संचार महामार्ग हा अटल सेतू जिथं संपतो JNPTच्या एरियामध्ये, त्या JNPT अटल सेतूच्या एरियापासून तो पुण्याच्या शिवारे जंक्शन, जो पुण्याचा रिंग रोड होणार आहे, त्या रिंग रोड वरती एक शिवारे जंक्शन म्हणून एक, मला वाटतं बँगलोर रोड वरती शिवारे जंक्शन आहे, तर त्या रोड वरती शिवारे जंक्शन पर्यंत कनेक्टिव्हिटी जी आहे ती या रोडनी आपल्याला दिली जाणार आहे. याची टोटल लेंथ असणार आहे मित्रांनो 130 किलोमीटरच्या आसपास. आणि हा जो रोड जाणार आहे, याचा आता एक्झॅक्ट विलेज वाईज रूट्स आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत, पण त्यांनी दिलेली जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे तरी सध्या असं दिसतंय की JNPTच्या तिथे चालू होणार, JNPT अटल सेतूच्या तिथून एमबी व्हॅली परिसरात येणार, एमबी व्हॅली परिसरातून पुढे जाणार पुण्याच्या रिंग रोडकडे. ओके, तो पुण्याच्या रिंग रोडला एकदा तो टच झाला की तुम्हाला पालखी मार्ग असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, कराड असेल किंवा इव्हन सोलापूर असेल आणि अहमदनगर असेल, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, ह्या गावांना कनेक्ट होण्यासाठी इझिली तुम्ही नवीन शीघ्र संचार महामार्गाचा वापर करून इझिली तुम्ही नवीन ठिकाणी पोहोचू शकतात. मित्रांनो, 17,500 कोटी रुपयांचं बजेट जे आहे ते या प्रोजेक्टसाठी असाइन केलेलं आहे असं म्हणतायत. ऍट द सेम टाइम नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया NHAI याच्या अंडर हा प्रोजेक्ट जो आहे तो इम्प्लिमेंट केला जाणार आहे. असं म्हटलं जाते की या प्रोजेक्टमुळं मुंबई ते पुणे या ट्रॅव्हलचं डिस्टन्स 1 ते 1.5 तासाने कमी होणार आहे मित्रांनो. मला वाटतं एक्सप्रेस वेचा यूज करून ऑलरेडी 2.5 ते 3 तासात आपल्याला, मला वाटतं, आरामात पुण्यात येता येतं. तर त्याच्यातही आता 1 तास जर तुमचा कमी होणार असेल आणि 2-2.5 तासात जर तुम्ही पुण्यात येऊ शकणार असाल, तर एक ऑब्व्हियसली हा प्रोजेक्ट जो आहे तो एक तुम्हाला कमी वेळामध्ये पुण्याला किंवा कमी वेळामध्ये मुंबईला जाण्यास जो आहे तो हेल्प करू शकतो. तर करंट स्टेटस याचं काय आहे? सध्या डिझायनिंग आणि लेआउट आणि प्लॅन तयार करण्याची फक्त स्टेज आहे मित्रांनो. अनाऊन्स केलेला आहे हा. आता याचं पुढे डिटेल DPR वगैरे तयार होतील आणि त्याच्यानंतर कुठल्या गावामध्ये कसा हा रूट जाणार आहे याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, सध्या आपल्याला एवढीच माहिती अवेलेबल आहे या प्रोजेक्ट बद्दल. जसंच या शीघ्र संचार महामार्गाबद्दल आणखीन आपल्याला काही माहिती मिळेल, आपण नक्कीच त्याच्यावरती एक व्हिडिओ आणूया. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याच्यानंतर कमेंट करू शकता तुम्ही या व्हिडिओवरती. परत भेटूया मित्रांनो, तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. बाय बाय.